हालेलुया हालेलुया तू पवित्र तू पवित्र तू पवित्र तू पवित्र तेरी जय हो तेरी जय हो तेरी जय हो तेरी जय हो हालेलुया 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 स्वर्गामध्ये देवाचे रात्र आणि दिवस त्या प्रभूची त्या परमेश्वराची भक्ती करत आहे. रात्रंदिवस हालेलुयाचा गजर होत आहे. हालेलुया म्हणजे देवाची स्तुती आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आम्ही विश्वास ठेवतो तुझी नजर आमच्याकडे आहे. तुझी कान आमच्याकडे आहे. कारण प्रभू तुझं वचन सांगतो ज्याने कान दिला तो पाहणार नाही, ज्याने डोळा दिला तो ऐकणार नाही, ज्याने कान दिला तो ऐकणार नाही, ज्याने डोळा दिला तो पाहणार नाही. प्रभू येशू तू पाहणार आहे. प्रभू येशू तू ऐकणार आहे. आमचा जीव तुला धन्यवाद, आमचा जीव तुला धन्यवाद, आमचा जीव तुला धन्यवाद. प्रभू येशू आम्ही जे काही वचन घेऊ पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, पवित्र आत्मा तू आम्हाला चालव, आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. बोलो येशू मसीह की जय, बोलो राजा की राजा की जय. म्हणा मी आनंदित आहे, बोला मी आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आशीर्वाद देणार आमच्यामध्ये आहे. आमेन. बायबल मध्ये दिलेला आहे, देवाचं वचन सांगतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि 40 दिवस या पृथ्वीवर होता, आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की जेव्हा तो वर घेण्यात आला तेव्हा 120 लोक एका माडीवरच्या घरामध्ये प्रभूची निरंतर स्तुती करत होते आणि प्रार्थना करत होते. आपण पाहणार आहोत प्रेषितांचं कृत्य पहिला अध्यायामध्ये. प्रेषित पहिला अध्याय काढूया आपण वचन. प्रेषित पहिला अध्यायामध्ये. धन्यवाद. सर्वांनी काढूया प्रेषित पहिला अध्याय. आणि बायबल मध्ये दिलेला आहे कशा प्रकारे ते प्रभूची स्तुती करत होते, निरंतर प्रार्थना करत होते. आणि बघूया आपण कुठे होते ते लोक. प्रेषितांचा पहिला अध्याय काढूया. धन्यवाद. पहिला अध्याय आणि आपण 9 पासून सुरुवात करूया. आणि ह्या गोष्टी बोलल्यावर ते पाहत असता तो वर घेतला गेला आणि ढगाने त्याला आपल्या दृष्टीपासून गुप्त केले. आणि तो जात असताना ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा पांढरी वस्त्रलेले 2 पुरुष त्याच्या जवळ उभे होते. आणि ते म्हणाले, अहो गालिली माणसांनो, तुम्ही कशाला आकाशाकडे पाहता? पाहत उभे राहिला हाच येशू जो तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला, तोच जसा तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिला तसाच येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणा प्रभू येशू येणार आहे. प्रभू येशू येणार आहे. जसा तो स्वर्गात घेतला गेला तसाच तो पुन्हा खाली येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय दिलेला आहे? मग ते जैतूनाचा म्हटलेला डोंगर जो यरूशलेमे जवळ 70 दिवसाच्या मजलेवर आहे, तेथून यरूशलेमेस ते परत आले
आणि आत आल्यावर ते एका माडीवरच्या खोलीत चढून गेले. कुठे घेऊन गेले? माडीवरच्या खोलीत. कुठे गेले? माडीवरच्या त्याने प्रभू येशूला पाहिलं. प्रभू येशू स्वर्गात घेतला गेला आणि प्रभू येशूच्या बरोबर जे देवदूत त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की हे लोक स्वर्गाकडे पाहत आहेत आणि देवदूतांनी सर्व प्रेषितांना काय संदेश दिला? बायबल मध्ये दिलेला आहे, अरे तुम्ही कशाला वरती पाहता? जसं तुम्ही प्रभू येशूला स्वर्गात घेताना पाहिलेला आहे तसाच तो परत येईल. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू तसाच परत येणार आहे. आणि बायबल मध्ये दिले त्यानंतर ते सगळे मिळून कुठे गेले? एका माडीवरच्या खोलीत. कुठे गेले? माडीवरच्या खोलीत. खोलीत गेले का चर्च मध्ये गेले? खोलीमध्ये. प्रेज लॉर्ड. इथं काय दिले? खोलीमध्ये. काय दिले? माडीवरच्या खोलीत गेले. चर्च मध्ये गेले का? नाही. म्हणून तुम्ही असं समजू नका का एखादं मंदिर असेल, चर्च असेल, तिथंच प्रभू आहे. जिथं तुम्ही असाल तिथं प्रभू आहे. आमेन. जिथं तुम्ही भक्ती करता तिथं प्रभू आहे. आमेन. जिथं तुम्ही एकत्र येता प्रभू येशूच्या नावात तिथं तो आहे. बायबल सांगते की ते सगळे कुठे गेले? माडीवरच्या खोलीत. आणि तिथे पेत्र, याकोब, योहान, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थोलमै, मत्ते, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन, जिलोत, याकोबाचा भाऊ यहूदा हे राहत होते. तर माडीवरच्या खोलीत कोण राहत होतं? हे सर्व 12 शिष्य. प्रेज लॉर्ड. हे सगळे लोक 12 शिष्य कुठे राहत होते? त्या खोलीमध्ये. आणि हे सगळे जण आणि त्यांच्या बरोबर कित्येक बाया. ते शिष्यांबरोबर काय होत्या? कित्येक बाया. आणि येशूची आई मरिया, त्याचे भाऊ एक चित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते. हालेलुया. ते एक चित्त आणि एकसारखे प्रार्थना करत होते. म्हणा माडीवरच्या खोलीत. माडीवरच्या खोलीत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कुठे प्रार्थना करत होते? माडीवरच्या खोलीत. एक चित्ताने प्रार्थना करत होते. आणि त्याच ठिकाणी ते एक चित्ताने प्रार्थना करत असताना मोठा स्वर्गातलं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं. आमेन. आमच्या जीवा त्या ठिकाणी उतरल्या आणि त्या प्रत्येकावर उतरल्या आणि ते अन्य भाषा बोलू लागले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा ही अपेक्षा मला पण आहे. ही अपेक्षा मला पण ही आहे. आशा मी पण धरते. ही आशा मी पण धरते. सामर्थ्य उतरणार. सामर्थ्य उतरणार. अग्नी उतरणार. अग्नी उतरणार. आणि एक चित्त प्रार्थना करू. आणि एक चित्त प्रार्थना करू. किती लोक होते माहिती? तिथं फक्त 120 लोक. किती होते? 120. आता येशूने 3.5 वर्ष पृथ्वीवर असं काही सगळं सामर्थ्य त्याचं दाखवलं होतं. मेलेले उठवले होते, कुष्ठरोगी बरे झाले होते, आजार बरे केले गेले होते. 120 लोक असले पाहिजे होते का? हजारो लोक पाहिजे होते, लाखो लोक पाहिजे होते. कारण की 4000 लोक एका ठिकाणी राहत होते प्रभू येशू असताना. 5000 लोक एका ठिकाणी, तिथं त्यांना भाकरी खाऊ घातला प्रभूने. मग ते 120च का? कारण की काही लोकांचा विश्वास नसेल. मेला येशू, आता उठला आणि आता गेला आणि परत येणार की नाही, हा त्यांच्यामध्ये विश्वास नव्हता. आम्ही जिथे कुठे येतो आमच्यामध्ये काय विश्वास आहे हा देव पाहतो. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस प्रभू येशू पुन्हा येणार आहे तेव्हा त्याचं जे गौरव प्रकट होणार आहे, आमचं जीवन त्याच्या बरोबर प्रकट होणार आहे गौरवाने. कलसीकरास पत्र 3रा अध्यायामध्ये जेव्हा प्रभू येशू पुन्हा जगामध्ये येईल आमचं जीवन त्याच्या बरोबर गौरवाने प्रकट होईल. हालेलुया. हालेलुया. कशाने प्रकट होईल? गौरवाने. कलसीकरास पत्र 3रा अध्यायामध्ये पाहूया आपण वचन. आपलं एकत्र येणं कशासाठी आहे? कारण जेव्हा तो येईल तेव्हा आमचं जीवन सुद्धा गौरवाने त्याच्या बरोबर प्रकट होणार आहे. हालेलुया. कलसीकरास पत्र 3रा अध्याय काढूया आपण वचन. 3रा अध्याय काढला आणि 4थं वचन. आमचे जीवन जो ख्रिस्त तो जेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर गौरवात प्रकट केले प्रकट व्हा. प्रकट व्हा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशू जेव्हा येणार आहे, लक्षपूर्वक ऐका, प्रभू येशू जेव्हा येणार आहे आमचं जीवन गौरवात प्रकट होणार आहे. किती लोकांना ही आशा आहे? म्हणा मला आहे. मला आहे. प्रेज लॉर्ड. बघा तुमचं प्रत्येकाचं जीवन प्रभू येशू येईल तेव्हा गौरवात प्रकट होणार आहे. काही लोकांचं जीवन नाशात प्रकट होणार आहे, पण आमचं गौरव आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जे त्याची वाट पाहणार आहे, जे प्रार्थनेत राहणार आहे, जे विश्वासात राहणार आहे, जे एकत्र मिळून त्याची भक्ती करणार आहे, जे त्याला शोधणार आहे,
त्यांचं जीवन गौरवात प्रकट होणार आहे. आमेन. आमच्याकडे एक आशा आहे म्हणून आम्ही एकत्र येतो. जर देवाचं वचन असं काही सांगितलं नसतं तर आपण एकत्र आलो नसतो. जो तो आपल्या आपल्या घरामध्ये मस्त बसून खाऊ पिऊन मस्त झोपलो असतो. पण बायबलमध्ये दिले आम्हाला एक चित्त प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रभू येशूला त्यांनी वरती स्वर्गात घेताना पाहिलं आणि त्यांनी त्या देवदूतांनी त्यांना निरोप दिला. जसा तो गेला आहे तसाच तो परत येणार आहे आणि जसा तो परत येणार आहे आमचं जीवन गौरवात प्रकट होणार आहे. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. मला आशा आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की मत्ती शुभवर्तमानामध्ये या वचनात दिलेलं आहे की आम्ही त्याच्या राज्यामध्ये सूर्यासारखे प्रकाशणार आहोत. प्रेज लॉर्ड. कसे प्रकाशित होणार आहोत? मत्ती शुभवर्तमान 11वा अध्याय किंवा 12वा अध्याय काढूया बरं वचन. आम्ही त्याच्या राज्यामध्ये सूर्यासारखे प्रकाशणार आहोत. 13वा अध्याय काढूया. जे लोक त्याच्या येण्याच्या वेळेस गौरवात त्यांचं जीवन जेव्हा प्रकट होईल बायबलमध्ये दिलेलं आहे ते देवाच्या राज्यामध्ये सूर्यासारखं प्रकाशतील. मत्ती शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 42 वचन. प्रेज लॉर्ड. बोले येशू मसीह की जय. मत्ती शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 42 वचन काय सांगत आहे? आणि ते त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकतील, तिथे रडणे आणि दात खाणे होईल. जे लोक विश्वासामध्ये जगत नाही तिथं विस्तवाच्या भट्टीत ते टाकण्यात येतील. प्रेज लॉर्ड. जे लोक विश्वासात जगत नाही ते कुठे टाकण्यात येतील? विस्तवाच्या अग्नीच्या भट्टीत. तिथं रडणं आणि दात खाणं. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखा प्रकाशील. ज्याला कान आहे त्याने ऐकावे. न्यायी कोण आहे? विश्वासू आहे. म्हणा आम्ही सूर्यासारखे प्रकाशणार आहोत. बोला आम्ही सूर्यासारखे प्रकाशणार आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आमच्या जवळ आशा आहे इथं एकत्र येण्याची. आमच्याकडे विश्वास आहे इथं एकत्र येण्याचं. प्रेज लॉर्ड. जो विश्वासाने जगेल, प्रभू म्हणतो माझा न्यायी विश्वासाने जगेल. आमेन. कसा जगणार येतो? विश्वासाने. होय. तुमच्या जीवनात असे काही संकट येतील, असे त्रास येतील, अशी परिस्थिती निर्माण होईल का तुमचा विश्वास कमजोर केला जाईल. तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही विश्वास का ठेवला? आणि विश्वास ठेवून माझ्या जीवनात हे का घडलं? विश्वास ठेवून माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी का घडल्या? जर प्रभू असतं तर असं नसतं झालं, प्रभू असतं तर तसं नसतं झालं. अशा गोष्टी कदाचित तुमच्या मनामध्ये येतील. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काही जरी झालं तरी मला विश्वासाने जगायचे. आमेन. कोणी असो किंवा नसो माझ्या बरोबर मला विश्वासाने जगायचे. आमेन. काहीही घडो माझ्या जीवनात मला विश्वासाने जगायचे. आमेन. न्याय जो आहे तो सूर्यासारखा प्रकाशेल देवाच्या राज्यामध्ये. पण जे लोक विश्वासात नाही ते विस्तवाच्या भट्टीत टाकले जातील, तिथं दात खाणं आणि रडणं आहे. आम्ही एकत्र इथं यायला पाहिजे कारण आम्हाला आशा आहे. जसा तो घेतला गेला तसा तो परत येणार आहे. आमेन. आणि ते 120 लोक एकचित्त होऊन प्रार्थना करत होते आणि त्यांना सामर्थ्य मिळालं. प्रेज लॉर्ड. त्यांना अभिषेक मिळाला. आज कित्येक लोक प्रभू येशूकडे बरं होण्यासाठी येतील, आरोग्य घेण्यासाठी येतील, आशीर्वादित होण्यासाठी येतील. पण खूप कमी लोक त्याला धन्यवाद देण्यासाठी परत येतील, त्याच्या जवळ राहण्यासाठी परत येतील. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने 10 कुष्ठरोग्यांचा दाखला सांगितला. किती कुष्ठरोग्यांचा? 10. बायबल सांगतं की 10 कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि बायबल मध्ये दिलेलं आहे लूक शुभवर्तमान आपण 17वा अध्याय आणि 1लं वचन. ते 10 कुष्ठरोगी लूक शुभवर्तमान आणि 17वा अध्याय 11वं वचन. 10 कुष्ठरोगी येशूकडे आले. किती कुष्ठरोगी आले? प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे पुढे काय झालं. 11 वचन. आणि असे झाले की ते यरूशलेमेकडे जात असता तो शोम्रोन गालिल याच्यामधून जात होता आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले आणि ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु, हे येशू, आम्हावर दया कर. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याचकांना दाखवा. आणि असे झाले की ते जाता जाता निर्मळ केले गेले. हालेलुया.
10 कुष्ठरोगी त्या गावामध्ये होते आणि त्यांनी ऐकलं होतं की येशू आरोग्य देणारा देव आहे, बरं करणारा देव आहे, सार्वकालिक जीवन देणारा देव आहे, येशू आशीर्वाद देणारा देव आहे. आणि बायबलमध्ये दिले लूक शुभवर्तमान 17 आणि 11 वचनामध्ये की त्या कुष्ठरोग्याने येशूला हाक मारली. काय केलं त्यांनी? हाक मारली. हाक मारली म्हणजे प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. हा, की हे येशू, हे गुरु आमच्यावर दया कर. काय कर? आमच्यावर दया कर. आणि बायबलमध्ये काय दिलेलं आहे? प्रभू येशू काय म्हटला? जा याचकांना दाखवा. कारण याचकांना कशासाठी दाखवायचं? जेव्हा एखादा कुष्ठरोगी जेव्हा तो शुद्ध व्हायचा, जेव्हा तो बरं व्हायचा, तेव्हा त्याने अर्पण घेऊन मंदिरात याचकाकडे जायचं. हे शुद्धतेचं अर्पण आहे. पण हे कुष्ठरोगी असतानाच प्रभू येशू म्हटला, जा याचकांना दाखवा. हे आजार असताना, यांनी पूर्णपणे यांचे शरीर सडलेले असताना जा याचकांना दाखवा. काय विश्वास! ते म्हटले असते ना, आम्ही कसं काही याचकाकडे जाणार? आम्हाला नगरात येण्याची परवानगी नाही, आम्हाला मंदिरात जायची परवानगी नाही. आणि हा म्हणतोय की याचकांना दाखवा. ती शरीराकडे बघत असतील, प्रभूकडे बघत असतील, शरीराकडे. पण बायबल सांगतं की त्यांनी विश्वासाने ते चालू लागले आणि जाता जाता निर्मळ झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपल्या शरीराकडे पाहिलं का? त्यांनी आपल्या परिस्थितीकडे पाहिलं का? नाही. त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहिलं, त्यांनी प्रभूच्या शब्दाकडे पाहिलं. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की ते जाता जाता निर्मळ झाले, ते जाता जाता शुद्ध झाले, ते जाता जाता पूर्ण बरे झाले. पण त्याच्यातला एक जण, किती जण? एक जण. बघा, आणि त्यांच्यातील एक जण आपण बरा झालो असे पाहून मोठ्याने देवाचा गौरव करीत माघारी आला. आमेन. मागं फिरला, तो पुढे नाही गेला, तो निघून नाही गेला. सांगायचं देवाचं वचन हे आहे की 10 लोक बरे केले गेले होते. लोक बरं होण्यासाठी, लोक आशीर्वाद मिळवण्यासाठी, लोक आपल्या जीवनामध्ये चमत्कार मिळवण्यासाठी प्रभू येशूकडे येतील. पण एकच असा असेल, तू म्हणे प्रभू तुम्हाला बरं केलंय, प्रभू तुम्हाला जीवन दिलंय, प्रभू तुम्हाला निवडलंय, प्रभू तुझ्याकडे सार्वकालिकाचं जीवन आहे, प्रभू येशू तू परत येणार आहे, प्रभू येशू तू येईल तेव्हा माझं गौरव, माझं जीवन गौरवात प्रकट होणार आहे, प्रभू येशू तू येईल तेव्हा मी तुझ्या राज्यात सूर्यासारखं चमकणार आहे. आणि तो येशूला चिकटून राहील, तो येशूला धरून राहील, तो येशूला कधी सोडणार नाही, तो देवाचं गौरव करत राहील, तो परिस्थितीकडे पाहणार नाही, तो जगाकडे पाहणार नाही, त्याच्या जीवनातल्या कोणत्याही गोष्टीकडे तो पाहणार नाही. येशू, मला तुझी गरज आहे. येस. लॉर्ड. हालेलुया. तो म्हणाला, येशू मला तुझी गरज आहे. आणि बायबलमध्ये दिलं येशू त्याला काय म्हटला? येशू त्याला म्हटला 16 वचन, तो म्हटला अरे त्याचे उपकार आणि त्याच्या पायाचे उघडा पडला. तो कसा पडला? उघडा पडला. आणि तो शोभोनी होता. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले 10 जण निर्मळ केले गेले नाहीत का? ते 9 जण कुठे आहे? त्या परक्या वाचून देवाला गौरव द्यायला परत आलेले असे कोणी आढळले नाही काय? मग त्याने म्हटले उठून जा, तुझ्या विश्वासाने तुला तारला. आमेन. मग त्या कुष्ठरोग्याने विचार केला नाही, अरे हे 9 जण तर निघून गेले, अरे हे मला तू काय म्हणेल, मी एकटाच कसं काय त्याच्या जवळ जाऊ? आम्ही सगळेचे सगळे गेलो असतो तर किती बरं झालं असतं. सगळे असते तर आमची हात ऐकली असती, आमची प्रार्थना ऐकली असती, येशूने आम्हाला जवळ घेतलं असतं. पण तो कुष्ठरोगी म्हटला नाही, मला ज्याने बरं केलं, ज्याने मला निवडलं, मी त्याच्या जवळ जाणार आहे, मी त्याचा गौरव करणार आहे. त्यांनी जगाची पर्वा नाही केली, त्यांनी लोकांची पर्वा नाही केली, कोण माझ्या बरोबर येते किंवा कोण येत नाही त्याची पर्वा नाही केली. एकटा येशूकडे गेला, कारण तो चमत्कार घ्यायला नव्हता, तर येशूच्या जवळ राहायला आला होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आज जगामध्ये लोक चमत्कारासाठी कदाचित प्रभू येशूकडे येतील, पण असे काही लोक असतील येशूला जवळ धरून राहतील, येशूच्या चरणाजवळ राहतील, येशूच्या जवळ उघडे पडतील, येशूला म्हणतील मला तुझी गरज आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे की बघा, जेव्हा लाजर मेलेल्यातून जिवंत झाला, आणि बायबल सांगते की त्याच्या तो जिवंत झाला म्हणून मोठी मेजवानी होती, पार्टी होती मोठी, उपवासाची प्रार्थना ठेवली होती, अनेक लोक तिथं बसले होते. पण बायबलमध्ये दिलेलं आहे त्या मेजवानीमध्ये उठलेला, मेलेल्यातून उठलेला लाजर सुद्धा तिथे जेवायला बसला होता. आपण काढू योहान शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये, आणि बायबलमध्ये दिलेलं आहे फक्त एकच स्त्री जी मरिया नावाची, जी लाजरची बहीण होती, तिने तिथं काय केलंय पाहूया आपण.
योगवान शुभवर्तमान 12वा अध्याय 8वं वचन. योगवान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 8वं वचन. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद दे बापा. थँक्यू जीसस. योगवान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 8वं वचन. काय केले या स्त्रीने पाहूया आपण. 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनापासून वाचूया किंवा पहिलं वचन. येशू उल्हांडण सणाच्या पूर्वी 6 दिवस आधी बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठवले तो लाजर तिथे होता, म्हणून तिथे त्यांनी त्यांच्यासाठी संध्याकाळची जेवणावळ केली आणि मार्था सेवा करत होती. परंतु लाजर त्यांच्या बरोबर जेवायला बसलेल्यातील एक होता. तेव्हा मरियेने शुद्ध जटामाशीचे फार मौल्यवान तेल अर्धशेर घेऊन येशूच्या पायात चोपडले आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. आणि मग त्याच्या शिष्यातला एक म्हणजे शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत, जो त्याला शत्रूच्या हाती देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयाला विकून ते गोरगरिबांना का दिले नाही? तो गरिबांची काळजी करत होता म्हणून तो असे बोलला असे नाही, तर तो चोर होता. त्याच्याजवळ कसणी होती आणि ती ते घालीत असत आणि ते घेऊन जात असे, म्हणून तो असे बोलला. यावर येशूने म्हटले, तिला असू दे, मला पूर्णाच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे. गरीब तर नेहमी तुमच्या जवळ आहे, परंतु मी तुमच्या जवळ आहे असे नाही. प्रेज द लॉर्ड. बघा, तिथे सगळे लोक एकत्र बसले होते. मरियाने आपल्या जवळ जे काय होतं मौल्यवान किमतीवान, त्या काळात मध्ये 300 रुपयाचं ते तेल, म्हणजे त्याची आता करोडो रुपयांची त्याची किंमत असेल. म्हणजे होऊ शकतं की पूर्वी ते तेल म्हणजे एखाद्या सोने रुपयासारखं, दागिन्यांसारखं किंवा आपला बँक बॅलन्सचा पैसा आपण ठेवतो त्याच्यासारखं तिने ठेवलं असेल. पण तिने काय केलं? ते घेतलं आणि येशूच्या पायावर ओतलं आणि येशूचं पाय त्याने आपल्या केसांनी पुसलं. ती म्हटलं का हे मौल्यवान आहे, ही माझी संपत्ती आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे, हे माझं सगळं काही आहे, मी कसं काय येशूच्या पायावर होतो? पण तिने काय केलं? तिने ओळखलं होतं तो देव आहे, तो राजा आहे, तो परमेश्वर आहे. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की सर्व लोकांनी जे केले नाही तिने एकटीने ते केले. तिने आपलं मौल्यवान त्याच्या पायाजवळ ओतून टाकलं. प्रेज द लॉर्ड. किती गर्दी तिथे असेल, कित्येक लोक तिथे असतील. जर आपण देवाला ओळखू, जर आम्ही येशूला ओळखू, तर आम्ही त्याला सर्व काही समर्पण करायला तयार आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही सगळं काही सोडून टाकू. येशू, मला तुझ्या पायाजवळ बसायचं. येशू, माझं सर्वस्व तुझ्या पायाजवळ, तुझ्या चरणाजवळ मला टाकून द्यायचं आहे. त्याला ओळखणारे लोक पाहिजे. हा, आपण आपल्या सोयीनुसार एकत्र येऊन उपयोग नाही, किंवा वेळ भेटला तर एकत्र येऊन उपयोग नाही, किंवा आमच्या प्रार्थनेसाठी, किंवा आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी, किंवा आम्हाला काहीतरी प्राप्त करण्यासाठी येशूच्या जवळ येऊन उपयोग नाही. त्याला सर्व काही समर्पण करायचं आहे. त्याला म्हणायचे, प्रभू मला उघडा पडून त्या कुष्ठरोगी सारखं, प्रभू मला तुझ्या जवळ राहायचं आहे, मला तुझी गरज आहे. एकटाच कुष्ठरोगी आला, एकटाच मरियाने ओळखलं की माझ्या घरामध्ये कोणीतरी मोठा व्यक्तीच नाही तर देवांचा देव, राजांचा राजा आलेला आहे. आमेन. प्रभूंचा प्रभू आलेला आहे आणि मला सगळं काही त्याला समर्पित करायचं आहे. एकट्या मरियाने देवाला ओळखलं. अशा प्रकारे ओळखा की तुम्ही स्वर्गामध्ये देवाच्या राज्यामध्ये प्रकाशासारखं चमका. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा प्रकारे ओळखा की जेव्हा तो येईल तेव्हा तुमचं जीवन गौरवात प्रकट केलं जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यर्थ जगायचं नाही आपल्याला, व्यर्थ वेळ घालवायची नाही आपल्याला, व्यर्थ एकत्र बसायचं नाही आपल्याला. परिस्थिती तुम्हाला दाखवेल अरे काहीच घडत नाहीये, परिस्थिती तुम्हाला दाखवेल की अरे बघा किती तुझ्या जीवनामध्ये त्रास आहे, परिस्थिती दाखवेल की अरे बघ बघ काय 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 गोष्टी घडत आहे. तुम्ही तर प्रार्थनेत आहात, पण आमचा फक्त उद्देश एकच असला पाहिजे, तो गौरवात येईल, आमचं जीवन गौरवात प्रकट होईल. जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा आमचं जीवन गौरवात प्रकट होईल. आम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रकाशासारखे प्रकाशणार आहोत. आमेन. सहज जीवन घेऊ नका, सहज जीवन घेऊ नका. इथं आम्हाला काहीतरी मिळालं तर आम्ही येऊ. बायबल सांगते एक मोठा धनवान तरुण पुरुष, धनवान तरुण मुलगा
येशूकडे आला आणि येशूला म्हटलं, प्रभू मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? प्रभू येशू म्हटलं, आज्ञा तर तुला माहिती आहे की नाही? तुझ्या देवावर प्रेम कर, शेजावर प्रेम कर, आई बापावर प्रेम कर. हा मी लहानपणापासून ते पाळत आलेलो आहे. काय म्हटलं तो? पाळत आलेलं आहे सगळं. आता परमेश्वर प्रभू येशू म्हटलं, ठीक आहे, तू सगळं करत आलाय, तुझी संपत्ती तुझ्याकडे जे काही आहे ते वाटून टाक आणि ये माझ्या मागे. त्याच्याकडे एवढी संपत्ती होती का तो म्हणतो प्रभू येशूच्या मागे जाऊ शकला नाही. आज तेच होते, काहीतरी मिळेल म्हणून आम्हाला प्रभूकडे काही यायचं. प्रकाशाच्या राज्यामध्ये, त्या देवाच्या राज्यामध्ये आम्ही प्रकाशणार आहोत म्हणून येऊया. जेव्हा तो येईल आमचं जीवन गौरवात प्रकट होणार आहे म्हणून तुम्ही देवाकडे या. प्रेज लॉर्ड. चिन्ह चमत्कार आमच्या जीवनात होणार. देवाचं वचन सांगतं, तू अगोदर त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवायला चढ, म्हणजे तुला सर्व काही देण्यात येईल. प्रेज लॉर्ड. आपण त्याचं सर्व मिळून त्याचं राज्य मिळवायला झटत आहोत आणि तेवढाच आपला उद्देश असला पाहिजे. आणि म्हणून त्या माडीवरच्या घरात जेव्हा एक चित्त होऊन ते प्रार्थना करत होते, कारण त्यांनी दूतांनी त्यांना काय फिरून सांगितलं होता, जसा तू घेतला गेला, जसा तो वर घेतला गेला तसाच तो आकाशातून खाली येणार आहे. पुन्हा तो खाली येणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तसाच तो पुन्हा तो खाली येणार आणि ते आहे. एक चित्त होऊन प्रार्थना करत होते आणि ते सामर्थ्याने डोक्यात विचारांमध्ये एकच गोष्ट ठेवा, जेव्हा तो येईल आमचं जीवन गौरवात प्रकट केलं जाईल. पण तुमच्या जीवनात कोणती परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकडे पाहू नका. मनासारखं काही घडलं नसेल त्याच्याकडे पाहू नका. काही जीवनामध्ये दुःख असतील त्याच्याकडे पाहू नका. आम्ही त्याच्या प्रकाशाच्या त्याच्या राज्यामध्ये प्रकाशाप्रमाणे प्रकाशणार आहोत. आमेन. एकच कुष्ठरोग येशूकडे आला. तुम्ही एकटे जरी असला तरी चाला, प्रभू पाहतोय ना तुम्हाला. 9 जण कुठे गेले? प्रभू येशू म्हटला जाऊ दे तिथे 9 जणांना, पण तुम्ही तर राहा येशू जवळ. हा, मरियमने तेल तिच्या बहुमूल्य तेल तिच्या पायावर ओतलं, कारण तिला कळालं होतं का येशू कोण आहे. तुम्ही पण तुमचं जे काही आहे ते देवाच्या प्रार्थनेत आणि देवाला गौरव द्या. होय, देवाचं वचन एकच मला सांगते की जेव्हा तो येईल आमचं जीवन गौरवात प्रकट केलं जाईल. डोळे बंद करूया. धन्यवाद धन्यवाद. तू खोज खुदा बनकारा, बरकते खुद आएगी. तू खोज खुदा बनकारा, बरकते खुद आएगी. यीशु सरका तेरे है होता, यीशु सरका तेरे है होता, बरकते खुद आएगी. तू खोज खुदा बनकारा, बरकते खुद आएगी. तू खोज खुदा बनकारा, बरकते खुद आएगी. Thank you.
तुझ्या राज्याकडे आम्हाला ओढून घे. तुझ्या राज्यासाठी दे बाप्पा, आमचं तुझं तळमळणार असू दे. कारण प्रभू तू आमच्यासाठी मोठं प्रतिफळ ठेवलेलं आहे. तो दानाचा मुकुट ठेवलेला आहे, तो गौरवाचा मुकुट ठेवलेला आहे, तो जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. आम्हाला विश्वासाच्या धारेवर चालत असताना सहाय्य कर. देवाची कोणी वचन ऐकत आहे त्याला स्पर्श, आजार बरे केले जाऊ. देवा येशूच्या नावामध्ये घरामध्ये बरकत येऊ दे. तुझे आशीर्वाद मोकळे होऊ दे. त्याचं हृदय तुझ्याकडे लागलं जाऊ दे. त्याच्या जीवनाद्वारे तुझी भक्ती होऊ दे. अंधार निघून जाऊ दे. दुष्टाच्या युक्त्या योजनेच्या जीवनात आम्ही येशूच्या नावात नाश करतो. आशीर्वाद, बरकत, सर्व प्रकारची दे बाप्पा. प्रभू येशूच्या नावात तुझा आरोग्य, दीर्घ आयुष्य, शांती आणि कृपा प्रत्येकाच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. प्रार्थना येशूच्या नावात म्हणतो. आमेन. बोले येशू मसीह की जय.